क्रमांक 2 832 श्री अभ्यंकर साहेब. प्रश्न क्रमांक 2 832. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत जे कर्मचारी नियुक्त आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा हा विषय आहे. RT 2009चा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता समग्र शिक्षा अभियान हे एक माध्यम आहे. याच्या माध्यमातूनच कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त केले गेलेले आहेत आणि म्हणून ज्या अर्थी RTचा कायदा हा कायमस्वरूपी अस्तित्वात आहे त्या अर्थी समग्र शिक्षा अभियान आणि समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत असणारे कर्मचारी हे सुद्धा कायमस्वरूपी आहेत. त्याच्यामुळेच मणिपूर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या सर्व राज्यांनी समग्र शिक्षा अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा नियमित केलेल्या आहेत. माझा प्रश्न आहे की त्याप्रमाणे राज्य शासन निर्णय घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करणार आहे काय, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा 22/8/24, 14/10/24 आणि आता 4 मार्च 2025 या आदेशाने गठीत केलेल्या समितीला अहवाल सादर करण्याकरता 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. त्याच्याऐवजी तो 1 महिन्याचा करण्यात येईल काय? आणि दुसरं, त्याकरता 13 सदस्यांचे जे 5 गट तयार केलेले आहेत या 5 गटां 13 सदस्यांचे 5 गट तयार करून त्यांना सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश आणि ओरिसा या 5 राज्यांना ज्या ठिकाणी समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत असलेले कर्मचारी ज्या पद्धतीने नियमित केले त्याचा अभ्यास करून 15 दिवसाच्या आत हा अहवाल तयार करून या सगळ्या कर्मचाऱ्यांना आपल्या राज्यामध्ये कायम करण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल काय? शिक्षण मंत्री. सभापती महोदय, हा जो काही आपला 2 क्रमांकाचा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने तो 2 विषयांमध्ये मोडला जाईल. एक समग्र कमिटी नेमलेली आहे आणि कंत्राटी अशा 2 प्रश्न यामध्ये मिक्स झालेले आहेत. तर समग्र कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये साधारणपणे 16,100 पदे मंजूर आहेत. त्याच्यापैकी 8,269 पदे ही कार्यरत आहेत. 2,984 जे काही पहिल्या फेजमध्ये ही पद समायोजन तपासणीची प्रोसेस त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि 1 महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण त्या ठिकाणी केली जाईल. 3,784 जी काही पदं आहेत या संदर्भामध्ये समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि 3 महिन्यामध्ये या समितीच्या माध्यमातून जो काही अहवाल येईल त्याप्रमाणे पुढे आपण मार्गक्रमण करूया. अभिजित पंजारी. मंत्री महोदयांकडनं हे उत्तर अपेक्षित आहे, कारण सध्या आपल्या समग्र शिक्षण योजनेमधले अनेक जे आपले कर्मचारी आहेत ते आझाद मैदान आंदोलनाला त्या ठिकाणी आंदोलनावर बसलेले आहेत. याच्यामध्ये 2 विषय आहेत. एक तर शिक्षकांचा विषय आहे ज्यांना शैक्षणिक कार्याचा आहे आणि दुसरं ज्यांना शैक्षणिक कार्य नाही आहे पण इतर पदांवर जे या शिक्षण समग्र योजनेमध्ये वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत त्यांचा सुद्धा प्रश्न आहे. मधल्या काळामध्ये किंवा आताच हे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणखीन एक चांगला निर्णय घेतला की त्यांनी आरोग्य विभागातल्या काही लोकांना कंत्राटी पद्धतीवर जे साधारणतः 18 वर्षापासून काम करतायत त्यांनी कायमस्वरूपी त्यांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. परंतु या विभागामध्ये आपले जे काही शिक्षके तर इतर लोक आहेत जे वेगवेगळ्या पदावर त्या ठिकाणी काम करत आहे ते सुद्धा 17-18 वर्षापासून काम करत आहेत, त्यांचा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये 2024 मध्ये आपली एक आपण समिती गठीत केली. त्या समितीचा अहवाल अजूनपर्यंत आला की नाही आला हे आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे त्या समितीच्या माध्यमातून यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये कशा पद्धतीचं सामावून घेता येईल याच्याकरता हा प्रश्न आहे अभ्यंकर साहेबांचा. आणि मग त्याच्यावर स्पेसिफिक जर आपण उत्तर दिलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. कारण की या ठिकाणी ज्या यांच्या मागण्या आहेत
आणि यांचे जे काही शैक्षणिक अर्हता आहे, त्यांचं क्वालिफिकेशन आहे, ते सर्व बी सिव्हिल झालेले आहेत, ते पीएचडी धारक आहेत, ते एमए झालेले आहेत, ते एमपीएड झालेले आहेत, ते एमएड झालेले आहेत, ते वेगवेगळे एमफिल झालेले आहेत, अशी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता धारक केलेले लोक सुद्धा आहेत. आणि त्यांच्याकडे जे त्या ठिकाणी काम आहे की त्या शिक्षण विषयक लोकांना प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन करणे, आदर्श पाठ घेणे किंवा आणखीन बाकीच्या ज्या काही योजना आहेत आपल्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या, त्या सर्व या योजनांचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी ते राबवणे, अंमलबजावणी करणे. आता यांना कशा पद्धतीने आपल्याला सामावून घेता येईल हा प्रश्न आहे. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये या सर्वांचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेणार का, हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, 14/10/2024 अन्वये अपर मुख्य सचिव सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि आधीच्या समितीची पुनर्रचना करून ही समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे. आणि या समितीचा जो काही अहवाल येईल त्या अहवालाप्रमाणे आपण पुढे त्या ठिकाणी आणि समितीसमोर हे सगळे विषय येतील ना. 3 महिने सांगितलेला आहे आणि समितीच्या समोर हे सर्व विषय त्या ठिकाणी येतील आणि समितीचं जे काही अहवाल येईल त्याप्रमाणे आपल्याला पुढे मार्गक्रमण करता येईल.